भगवान श्री दत्तप्रभूने बऱ्याच लोकांना स्वप्नदृष्टांत दिलेला आहे, साक्षात्कार घडवलेला आहे. हे आपण इथून मागे बऱ्याच ग्रंथांमध्ये वाचलेलं असेल. पण भगवान श्री दत्तप्रभूने संत तुकाराम महाराजांनाही साक्षात दर्शन दिलेलं आहे, हे ह्या अभंगातून समजेल किंवा या माहितीतून समजेल. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना श्री दत्तात्रय यांनी भामचंद्र डोंगरावर दर्शन दिले. महाराजांना खूप आनंद झाला. महाराजांनी भावना वेगाने श्री दत्तात्रयांचे चरण घट्ट धरले. आनंदाश्रूंनी दत्तगुरूंची पाद्यपूजा केली. त्या अपूर्व अशा सगुण साकार दर्शनाने तुकाराम महाराज अगदी तृप्त झाले. महाराजांनी श्री दत्तात्रयांच्या या साक्षात्कारी दर्शनाला आपल्या अभंग ओळीमधून अक्षर रूपात साकार केले. महाराजांच्या मुखातून अभंग पाझरू लागला. तो अभंग पुढील प्रमाणे. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान, माता शोभे जटा भारा अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजती, तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार. यावर तुकाराम महाराज म्हणतात की ह्या भामचंद्र डोंगरावरच्या विस्तीर्ण पठारावर श्री दत्तात्रयांचे अभूतपूर्व दर्शन झाले. 3 मुखांचा 6 बाहू असलेला, काखेत झोळी अडकवलेला अवधूत दत्तगुरूंनी मजवर कृपेचा मेघ धरला. मी त्यांना साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या पुढे 4 श्वान होते. जान्हवी नदीमध्ये स्नान करून शुचिर्भूत झालेल्या दत्तात्रयांच्या माथ्यावर जटाभार शोभून दिसत होता. सर्वांगावर विभूती सुंदर शोभून दिसत होती. हातामध्ये शंख चक्र गदा ही आयुधे होती. पायात खडावा होत्या. दिशांचे वस्त्र पांघरलेल्या दिगंबर दत्तात्रयांना मी वारंवार नमस्कार करतो. त्यांच्याच नामात गर्क होतो. श्री दत्तात्रयांचे वर्णन करताना महाराजांच्या साक्षात्कारी वाणीला बहर आला होता. दत्तात्रयांनी सुंदर दर्शन दिले आणि तो परमानंदाचा सोहळा आपल्या दृष्टीत साठवत असतानाच दत्तात्रेय अचानकपणे गुप्त झाले. महाराज व्याकुळ झाले. त्यांनी दत्तात्रयांचा धावा करायला सुरुवात केली. तो पुढील अभंगामध्ये दिसून येईल. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रेया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती, जीवीचे साकडे कोण उगविल कोडे, अनुसया सुता तुका म्हणे पावा आता. दत्तगुरूंची आळवणी करताना महाराजांचा स्वर आकाशव्यापी झाला होता. दत्तात्रेय लुप्त झाले याचे दुःख त्यांच्या स्वरामधून प्रकट होऊ लागले. त्यांना श्री दत्तगुरूंच्या दर्शनाची विलक्षण ओढ लागली. महाराजांचा व्याकुळ स्वर ब्रह्मांडभर घुमू लागला. त्या स्वरांनी अवघा भामचंद्र डोंगर चंद्रप्रकाशासारखा उजळून निघाला. दत्तगुरूंनी आपल्या भक्तांची आर्त साद ऐकली आणि त्यांनी आपल्या या लाडक्या भक्ताला पुन्हा दर्शन दिले. दत्तात्रयांनी प्रकाश रूपात आपले दर्शन महाराजांना घडवले होते. श्री दत्तगुरू आपल्या प्रत्येक भक्ताला आपले कृपावैभव अर्पण करतात. श्री गुरुचरित्राच्या मंगल पारायणाच्या वेळी जसा दत्तवर्णन करणारा संस्कृत श्लोक म्हणतात, तसाच तुकाराम महाराजांचा हा प्रत्यक्ष अनुभूती देणारा स्वरूप वर्णन करणारा अभंग म्हटला तर मनामध्ये चंदनगंधासारखी विलक्षण लाट उसळते. तुकाराम महाराजांनी जशी श्री दत्तगुरूंना साद घातली ती अर्थता प्रत्येक दत्तभक्ताच्या मुखातून प्रकट होणे आवश्यक असते. मन शांत झाल्यावर आणि दत्तगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घडण्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करावे, असा एक शुभ संकेत आहे. श्रद्धा आणि पावित्र्य दत्तात्रयाचे निश्चितपणे दर्शन घडविते. रामकृष्ण हरी.